शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी रस्त्यावरती उतरलेले आहेत। परभणीच्या माळसोन्ना या ठिकाणावरून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाच्या घरून खरं तर राजू शेट्टी यांची पदयात्रा परभणीकडे आता मार्गस्थ झालेली आहे। खरं तर आक्रोश पदयात्रा असं या यात्रेला राजू शेट्टी यांनी नाव दिलेलं आहे। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे खरं तर हा पदयात्रा। राजू शेट्टी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। दादा, काय सांगाल, पदयात्रा काढली आहे, सरकार विरोधात काय प्रमुख मागण्या आहेत? या सरकारच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्यासाठीच ही शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा सुरू केलेली आहे। माळसोना या गावातल्या 32 वर्षाच्या सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यानं नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। अवघड 1.5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि त्याच संध्याकाळी त्यानं जे विष प्राशन केलं तेच विष घेऊन त्याच्या 7 महिने गरोदर असलेल्या ज्योती या पत्नीनं सुद्धा आत्महत्या केली। खरं तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे, एका गरोदर मातेनं आपल्या पोटातल्या गर्भाचा विचार न करता त्या जगाचा निरोप घेतलेला आहे। ही काळिमा फसणारी आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी अशी ही घटना आहे। पण आमचं सरकार एवढं असंवेदनशील आहे, आमच्या पालकमंत्री या जिल्ह्याच्या वाढदिवस साजरा करत बसल्या, पण या कुटुंबाचं सांत्वन करायला जायचं असं त्यांना जावंसं वाटलं नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री खरं तर या आत्महत्येला आम्ही त्यांनाच जबाबदार धरतो, कारण 28 मार्चला अजितदादांना 28 मार्चला त्यांनी घोषणा केली की आता काही कर्ज माफ होणार नाही, कर्ज भरा। आणि त्यामुळेच जे शेतकरी आशेवर बसलेले होते, आज ना उद्या कर्जातून आपली मुक्तता होईल, त्या शेतकऱ्यांनी आशा सोडली आणि अशा पद्धतीनं आत्महत्या सुरू झाल्या। त्यामुळं ते माळसोनापासून 5-6 किलोमीटर अंतरावर एका मंदिरात दर्शनाला आले होते, पण त्यांना सुद्धा इथपर्यंत यावंसं वाटलं नाही। इतका असंवेदनपणा आज या राज्यकर्त्यांच्या मध्ये वाढलेला आहे आणि समाज सुद्धा याकडे काय बघायला तयार नाही। दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण त्याचं गांभीर्य आज कुणालाच राहिलेलं नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांच्या, त्या धनधनग्या राजकीय नेत्यांच्या, राजकीय पक्षांच्या आणि समाजाच्या सुद्धा डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी बटबटीत सत्य काय आहे, शेतकरी का आत्महत्या करतोय। खरं तर महाराष्ट्रातल्या एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं यावर्षी 15,000 कोटी रुपयाचं नुकसान राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे झालेलं आहे। या आत्महत्या काय आपोआप होत नाहीत, केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे। समाजातला, विशेषतः ग्रामीण भागातला गरीबातला गरीब घटक हा भूमिहीन शेतकरी समजला जातो, पण शेतकऱ्याची अवस्था त्याच्यापेक्षाही वाईट झाल्या। याला राज्यकर्त्यांचं हे धडबदरी धोरण कारणीभूत आहे आणि म्हणून या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्हालाही वाटतं आम्ही वाचवू शकलो नाही आमच्या शेतकऱ्यांना। एक प्रकारे आमच्या चळवळीचाही हा पराभव आहे असं मी मानतो, परंतु किमान आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही। त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, त्यांनी ज्या यातना सहन केल्या त्यातल्या काही अंशी यातना, सगळ्या तरी काय आम्ही सहन करू शकत नाहीत, तेवढी आमची पात्रता नाहीये, पण काही अंशी यातना सहन कराव्यात। म्हणून आज 42-43 डिग्री तापमान असताना डोक्यावर तळपता सूर्य, खाली तापलेली जमीन, अशा अवस्थेमध्ये या असराप अशा निरपराध अशा महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कैफियत घेऊन उन्हातानामध्ये ही आक्रोश यात्रा काढलेली आहे। साहेब, कसं एकूणच प्रवास असणार आहे, किती किलोमीटर आत चालणार आहात तुम्ही, आणि या आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याला त्यांच्या नातेवाईकांना खरं तर 25-25 लाख रुपये मदत द्या, या असं आणखीन काय मागणं आहे आणि आता प्रवास कसा असणार आहे यात्रेचा? सचिन जाधव आणि त्याच्यासारखी ही जी काय कुटुंब आज उघड्यावर पडलेली आहेत,
त्यांचं संपूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना त्यांची मुलं बाळं पुन्हा उभारी घेतली पाहिजे. त्यांच्यावर अवलंबून असणारे आईवडिलांना उभारी मिळाली पाहिजे. या मागणीसहित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जातून मोकळं करा. त्याची जबाबदारी तुम्ही विधानसभेत घेतली होती. त्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत. त्याला कर्जातून मोकळं करा आणि संसदेमध्ये हमीभावाचा कायदा मंजूर करून द्या, जेणेकरून पुन्हा पुन्हा तुमच्याकडे भीक मागण्याची वेळ शेतकऱ्याकडे येणार नाही. ही मागणी घेऊन आम्ही हा संघर्ष चालू ठेवला आहे. आता उद्या खरं तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण होणार आहे आणि त्याचवेळी तुमचं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी धडकणार आहे का? आज जेवढं जाता येईल तेवढं पुढे जाणार आहोत. आमचं अंतिम उद्दिष्ट जिल्हाधिकारी कार्यालय आहे. मला माहित नाही किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचू, परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचायचं टार्गेट ठेवून आम्ही आता चालत निघालेलो आहोत. एकीकडं अजितदादा म्हणतायत की कुठंतरी पीक विमा, एकीकडे अजितदादा म्हणतायत की 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे ते बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे आता म्हणतात की कर्जमाफी होणार नाही. सरकार संवेदनशील आहे असं वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, का केवळ निवडणुकीची घोषणा होती ती? 1 रुपयाला पीक विमा ही योजनाच बोगस होती आणि ती शेतकऱ्यासाठी नव्हतीच, हे आता सिद्ध झालेलं आहे. शेतकऱ्याचं नाव घेऊन शेतकऱ्यांच्या सरकारच्या तिजोरीतल्या पैशावर दरोडा टाकण्याचा हेतू त्या मागे होता, तेही आता सिद्ध झालेलं आहे. खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये एवढ्या नैसर्गिक आपत्त्या आलेल्या आहेत की खरं तर त्या कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, पण 10,500 कोटी रुपयाचा नफा कमावून बसले आहेत. याचा अर्थ सरकारमधले उच्चपदस्थ, प्रशासनातले अधिकारी आणि राजकीय नेते या साऱ्यांनी मिळून या कंपन्यांना हाताशी धरून सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांच्या नावानं दरोडा टाकलेला आहे. केवळ निवडणुकीपुरती घोषणा होती कर्जमाफीची आणि 1 रुपयामध्ये पीक विमा देण्यासंदर्भात सरळ सरळ शेतकऱ्याला गंडवलेलं आहे. 1 रुपयात पीक विमा, तुमच्या कर्जाचा मुक्तता, 7/12 कोरा आणि हमी भावावर 20% अनुदान, या साऱ्या गंडवणाऱ्या योजना होत्या, ते आता त्यांनी त्यांच्या कृतीनं सिद्ध केलेल्या आहेत. मग आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर चला, इथून पुढे राहणार राजू शेट्टी यांचं. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की हे मुकाट्यानं सहन करू नका. सहन होत नाही म्हणून झाडाला गळपास लावून मरू नका. हे ज्यांनी तुम्हाला फसवलं, ज्यांनी तुम्हाला गंडवलं, ते जर गावात आलेच, शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे, लढाई आपल्या अंगणात झाली पाहिजे. हे जेव्हा गावात येतील तेव्हा तुडवून त्यांना हाणा, एवढाच माझा सल्ला असेल. राजू शेट्टी होते, रस्त्यावरती खरं तर उतरलेले आहेत. सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी यात्रेनिमित्त केली जाते. परभणीकडे त्यांचा हा एकूणच प्रवास सुरू झालेला आहे आणि उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे सय्यद खिजरसह नजीर खान, टीव्ही मराठी, परभणी.